मुंबई से सटे मीरा रोड के काशीमीरा इलाके में इन दिनों नशेड़ियों और चोरों और लुटेरों का जमकर आतंक देखने को मिल रहा है, जिसके चलते इलाके के रहवासी परेशान हो रहे हैं। चोरी और लूटपाट की घटनाएं लगातार बढ़ रही हैं। वहीं अब आलम यह है कि रात के समय महिलाओं का निकलना मुश्किल हो गया है। रात के समय काम से लौटने वाली महिलाओं का नशेड़ी घर तक पीछा करने लगे हैं, जिसके चलते महिलाओं में डर का माहौल बन गया है। हालांकि अब स्थानीय लोगों की शिकायत मिलने के बाद काशीमीरा पुलिस एक्शन में आ गई है। वहीं इन नशेड़ियों, चोरों और लुटेरों को पकड़ने के लिए कॉम्बिंग ऑपरेशन शुरू की गई है। आपको बता दें कि काशीमीरा के पेनकरपाड़ा इलाके के लोग सबसे ज़्यादा परेशान थे। यहां लड़कियों का पीछा करने से लेकर उनके अश्लील वीडियो बनाने तक के मामले सामने आए हैं। वहीं इसको लेकर पेनकरपाड़ा के नागरिकों ने काशीमीरा पुलिस स्टेशन के अधिकारियों से शिकायत की और असामाजिक तत्वों के खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग की। वहीं शिकायत के बाद काशीमीरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप कदम ने पेनकरपाड़ा इलाके में गश्त बढ़ा दी। इसके अलावा कॉम्बिंग ऑपरेशन के तहत देर तक नशेड़ियों की धरपकड़ की जा रही है। या पेनकरपाड़ा भागामध्ये अतिशय अलर्ट आणि सतर्कपणे पेट्रोलिंग मी मॅक्झिमम वाढवलेली आहे। या भागातले जे गुन्हेगार आहेत किंवा या भागातील जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी चेक करत आहोत आणि त्यांच्या ज्या काही हाईड आउट्स आहेत, त्यांची काही लपण्याची ठिकाणं आहेत, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन ते चेक करीत आहोत। मॅक्झिमम या भागामध्ये आम्ही NDPSच्या त्याचप्रमाणे इतर दारू जे प्राशन किंवा दारू पितात त्यांच्याविरुद्धही आम्ही केसेस केलेल्या आहेत आणि या भागात आम्ही शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत आणि या भागातील स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची घाबरण्याची भीती नाही। आमचे जे काशीमीरा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मॅक्झिमम इथे नेहमीच आम्ही सतर्क राहणार आहोत आणि त्यांना जी काही पोलिसांची मदत पाहिजे त्याप्रमाणे आम्ही मदत करायला तयार आहोत। पोलिसांची पेट्रोलिंग इथे यासाठी होत आहे आता सध्या, कारण की आपण वारंवार पत्रव्यवहार करत गेलेलो आहोत की इथे चरस घेऊन, गांजा घेऊन काही लोक आहेत, त्या लोकांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि आता चोऱ्याचं प्रमाण पण त्याच्यामुळे, कारण की ते नशेत असतात ते लोक आणि चोऱ्या वाढत चालल्यात, चोऱ्याचं प्रमाण वाढत चाललं आता। त्याच्यामुळे पब्लिक इकडे त्रस्त होऊन शेवटी आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलेली आणि आम्हाला ॲक्शन घेणं होतं। तर आम्ही पत्रव्यवहार देऊन पेट्रोलिंग वाढवायचा आपण निर्णय घेतला की पोलिसांनी पेट्रोलिंग इथे वाढवायची की जेणेकरून आपली चोऱ्या कमी होतील। ते तर त्यांचं पेट्रोलिंग कंटिन्यू चालू होतं। पोलिसांचं सहकार्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भेटतंय, आधी पण भेटत होतं आणि आता पण भेटतंय। पण फक्त आता मध्ये अजून एक केस आली की मुलींची सेफ्टीवरती आलेली गोष्ट, कारण की माझ्याकडे एक मुलगी आली, ती रडत मला सांगत होती की ताई बोलते मी 5 वाजता आंघोळ करत होती आणि कोणीतरी 5 वाजता आमच्या खिडकीतून माझा व्हिडिओ काढला आहे। तर ही इतपत गोष्ट आल्यानंतर आम्ही शांत बसू शकत नाही। मग परत आम्ही एकदा पत्रव्यवहार करून पुन्हा आम्ही पोलीस कंप्लेंट केली की इतपत जर होत असेल तर मुलींची सेफ्टी काय, म्हणजे आम्ही लोकांमध्ये आम्ही राहणारे लोक आहोत, समाजसेवक आहोत। मग आमच्यावरती लोक प्रश्न करतात की आम्ही काही ॲक्शन घेतोय की नाही घेतोय करून। तर मग आम्ही पुन्हा पत्रव्यवहार करून ही गोष्ट आपण पेट्रोलिंग जास्त प्रमाणात वाढवा, आम्ही ही रिक्वेस्ट केली त्यांना।